पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सलग आहे तो पाऊस आहे, मुसळधार सुरू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पालघर जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून व्हायला सुरुवात झालेली आहे। तर जी पालघर जिल्ह्यातील प्रमुख धरणं आहेत ती सुद्धा तुडुंब भरली गेलेली आहेत। मी सध्या वैतरणा नदीच्या किनारी आहे। आपण पाहू शकतो की वैतरणा नदी आहे ती अगदी धोक्याची पातळी ओलांडण्याच्या तयारीत आहे। आपण आता ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी इथे जो गणेश घाट आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर हा जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या, वैतरणा असू द्या, सूर्या असू द्या, देहरजा असू द्या किंवा पिंजाळ नदी असू द्या, ह्या सर्व नद्या आहेत त्या धोक्याच्या पातळी ओलांडण्याच्या तयारीत आहेत। तर दुसरीकडे जिल्ह्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जी धरणं आहेत ती तुडुंब भरलेली आहेत आणि त्याच्यामुळे या धरणांचा विसर्ग आहे तो ह्या नद्यांमध्ये करण्यात येतोय। मोडक सागर असू द्या, तानसा असू द्या किंवा धामणी धरण असू द्या, या सर्व धरणांमधून पाणी आहे ते ह्या नद्यांमध्ये सोडण्यात आले, त्यामुळे नद्यांना मोठा पूर आहे। एकूणच पाहायला गेलं तर जवळपास ह्या नद्यांच्या काठावरती जवळपास 100च्या वरती जी गावं आहेत ती आहेत आणि त्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा दिला गेलाय। तर आजही पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केलाय आणि उद्या ऑरेंज अलर्ट आहे। आज पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत त्यांना सुट्टी जाहीर केली, मात्र उद्याही हा पाऊस कायम राहणार आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन आता काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।